सगळीकडे आता सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळी सुरू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्याला मिनी विधानसभा म्हटली जाते अशा मिनी विधानसभांची निवडणूक सगळीकडे सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधलं वातावरण पण त्या निमित्ताने तापलेलं आहे. आज आपण जी चर्चा करणार आहोत ती चिपळूण नगर परिषदेची. आपल्या सर्वांना माहिती आहे कोकणातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये कणकवली जसं तळ कोकणात आहे तसं चिपळूण हे राजकीयदृष्ट्या अत्यंत सेन्सिटिव्ह, ज्याला संवेदनशील असं म्हटलं जातं, असं शहर आहे. आणि ह्या शहराला राजकीय परंपरा म्हणा किंवा इतिहास फार मोठा आहे. आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट संपून आता सगळीकडेच पहिल्यांदा निवडणूक होत आहेत. त्यामुळे सर्वजणच मोठ्या ताकदीने उतरलेले आहेत. यामध्ये विशेष बाब अशी आहे की यावेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजपने सर्वात जास्त उमेदवार चिपळूण शहरामध्ये रिंगणात उतरवलेले आहेत. आणि या निमित्ताने अनेक चर्चा होत आहे. परंतु मी मुद्दामन असं ठरवलं आहे किंवा मी जेव्हा प्रशांतजी यादव यांच्याशी चर्चा केली की ह्या राजकीय ह्याच्यामध्ये आपण आज राजकारणावर काहीच बोलणार आहोत. राजकारणावर चर्चा ही होतच राहणार आहे. चिपळूण शहराच्या विकासावर कोण बोलायला तयार नाही आहे. आणि त्यांनी आग्रहाने मला सांगितलं की आपण चिपळूण शहराच्या विकासावर बोलू. विकासावर बोलू काही अशा टायटलखाली मला खरं तर ही चर्चा करायची आहे. केवळ विकास ह्या विषयावर बोलू, कारण चिपळूण शहरामध्ये महापूर येऊन गेलेला आहे आणि त्याच्या आठवणी गेल्या 4-5 वर्षातल्या लोकांच्या मनातून अजून गेल्या नाहीत. त्या जखमा अजून तशाच कायम आहेत. ह्या सर्वावर चिपळूणच्या इथे चिपळूण शहराच्या भाजपचे प्रभारी म्हणून आणि सर्व निवडणुकांची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर दिलेली आहे पक्षाने असे प्रशांतजी यादव आपल्यासोबत आहेत. मी त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आज आपण जी चर्चा करणार आहोत ती किंबहुना म्हणजे आग्रहाने म्हणा किंवा एक थोडंसं ठरवून असं म्हणा की मला राजकारणावर करायचे नाही आणि तुम्ही ह्या मताशी सहमत आहात. आपण चिपळूणच्या विकासावर बोलायचं आहे. कारण सर्वत्र सगळीकडे मी पाहतो आहे किंवा माध्यमात म्हणा किंवा आणखी काही चर्चा होत आहे की राजकारण सोडून काहीच होत नाही आहे. तर चिपळूणच्याबद्दल मला जेव्हा बोलायचं आहे त्यावेळी आपल्याकडे जेव्हा पक्षाने एवढ्या मोठ्या पक्षाने जबाबदारी दिली, आपण भाजपचे नेते आहात, चिपळूणच्या निवडणुकीचा सर्व डोलारा तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही विकासाच्याबद्दल काय दृष्टिकोन ठेवला आहे हे थोडक्यात मला सांगा. निवडणुकीचं जरी निमित्त असेल तरी चिपळूण शहराच्या बाबतीत सांगायचं झालं, विकासाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर कोकणातलं सगळ्यात मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी चिपळूण आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर शेजारच्या अनेक मोठ्या शहरांना जोडणारंसुद्धा चिपळूण आहे. चिपळूणचं जर आपण थोडंसं पाठी जाऊन भूतकाळापासूनचा जर अभ्यास केला तर चिपळूण सांस्कृतिक शहर आहे, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे, पण त्याचबरोबर चिपळूण हे व्यापारी क्षेत्रातही अग्रेसर असणारं एक शहर होतं. करेक्ट. कारण आपलं आठवतं लहानपणी आपण मच्छी मार्केटच्या नदीपर्यंत म्हणजे आता नाईक कंपनीपर्यंत सुद्धा बोटी आपण छोटं बंदर म्हणू आपण. छोटं बंदर किंवा बोटी म्हणजे बोटींचा जो व्यवसाय होत होता कौलाच्या माध्यमातून असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेलं सामान मुंबईकडं न्यायचं तर ते त्या पद्धतीचं व्यापारी केंद्रसुद्धा होतं. अनेक मोठमोठ्या पेढ्या या शहरामध्ये आपण बघितलेल्या आहेत. सगळ्या दृष्टीनं हे शहर सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी अशा क्षेत्रातलं एक अग्रेसर शहर होतं. पण गेल्या काही वर्षात आपली ही ओळख म्हणजे दिसेनाशी झाली. हे सांगायचं झालं तर या अगोदरसुद्धा शहरात किंवा कोकणात कोणी आला तरी त्याचा मुक्काम चिपळूणमध्ये असायचा. ज्या वेळेला रत्नागिरी शहर किंवा कुठेही कोकणात नव्हते अशा पद्धतीची मोठी हॉटेल्स, मग शालिमारसुद्धा आपण एक काळी हॉटेल बघितलेलं आहे, ताजसारखंसुद्धा हॉटेल बघितलेलं आहे. पण गेल्या 20-25 वर्षामध्ये आपण फार मागं पडलेलं आहे. आणि मग ते मागं का पडलो याचा थोडासा आपण अभ्यास करून भविष्याचा वेध घेत आपल्याला शहराच्या विकासाला वेग द्यावा लागेल.
आणि पुन्हा एकदा हे शहर पूर्वरत कोकणामधलं सगळ्यात अग्रेसर सगळ्या बाबतीतलं शहर ठरवायचं असेल तर काही संकल्पना आणि काही गोष्टी घेऊन या शहरासाठी काम केलं पाहिजे. तुम्ही म्हटलं ते मुद्दे अगदी बरोबर आहे, रास्त आहेत. चिपळूण शहर हे जसं व्यापारी शहर आहे, तसं सांस्कृतिक शहर आहे, राजकीयदृष्ट्या पण संवेदनशील क्षेत्र आहे, सामाजिकदृष्ट्या पण चिपळूणची परंपरा राहिली आहे, नाट्य क्षेत्रातले, कला क्षेत्रातली आहे, हे सगळं आहे चिपळूणमध्ये. अजूनही चिपळूण प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या 10 वर्षाचा तुम्ही जर धांडोळा घेतलात आपण एक थोडासा, तर असं लक्षात येतं आहे की चिपळूण शहराची वाढ खुंटली आहे. ती सर्वच बाजूनी खुंटली, म्हणजे भौगोलिकदृष्ट्या खुंटली आहेच, नागरी विकासाच्या दृष्टीने पण खुंटली आहे. त्याला अनेक कारणं असतील, आपण त्या कारणाच्या ह्याच्यामध्ये जात नाही, मी राजकीय ह्याच्यामध्ये जात नाही आहे. परंतु त्याला नागरी विकासाची कारणं फार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की 2021 साली मोठा पूर येऊन गेला. चिपळूणला तसा पुराचा काय इतिहास मोठा आहे, म्हणजे अगदी नवीन नाही चिपळूणकरांना पूर. पण 2021 साली त्याच्या अगोदर काही वर्षापूर्वी असे चिपळूणला 3 ते 4 महापूर येऊन गेला. पण 2005 नंतरचा 2021 साली जो पूर आला, या पुराने चिपळूण शहराला नेस्तानाबूत करण्याचं ठरवलं किंवा किंबहुना झालं असं म्हटलं तरी चालेल. आता चिपळूणकर सावरले. तुम्ही एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे मोठे नेते आहात. तुमच्यासमोर ह्या चिपळूणच्या दृष्टीने काय व्हिजन ठेवलं आहे? म्हणजे मला हे पॉईंट टू पॉईंट तुम्ही सांगितलं की बाबा हा महापूर आल्यानंतर चिपळूण सावरलं पाहिजे. अजूनही चिपळूण तसं म्हटलं तर आर्थिकदृष्ट्या सावरलेलं नाही आहे. लोक पुन्हा थोडं आपापला व्यापार चालवत आहेत. परंतु अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी अजून पूर्णत्वास गेले नाही. तुम्हाला काय वाटतं की आपण कसला रोड मॅप ठेवला पाहिजे की आपण पुढच्या 5 वर्षात याच्यामध्ये प्रगती करू? तुम्ही म्हणालात ते खरं आहे की महापुरानंतर 2 वेळच्या महापुरानंतर चिपळूणमधली व्यापारी आणि औद्योगिक सगळ्याच बाबतीतली वाढ खुंटलेली आहे. आणि मग त्यामुळं ज्या पद्धतीनं विकास व्हायला हवा आहे, वाढ व्हायला पाहिजे, ती होत नाही आहे. पण याच्या मागं जर आपण थोडासा विचार केला की काही आपल्यामुळंच ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. शहर वाढलं आहे, शहर वाढत असताना ज्या नियोजितपणे आपण काम करायला पाहिजे होतं, आपल्या भौगोलिक नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून आपण या शहराची वाढ करायला पाहिजे होती. ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत जरी असल्या तरी एक मी निश्चितपणे सांगू शकतो की हा पूर आपला जो आहे, या पुरामागची कारणं आपण शोधतो आहे, काहीवरती कामही करतो आहे, पण फार मोठ्या प्रमाणात याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. बरोबर. याचं कारण असं आहे की हे शहराला एक वेगळी ओळख आहे, एक संस्कृती आहे, एक इतिहास आहे. आणि मग अशा शहरामध्ये या अगोदर पूर आले नव्हते का? तर आले होते. ठीक आहे, त्यावेळी लोकसंख्या कमी असेल, अनेक जागा उपलब्ध असल्यामुळे पाणी शिरायला अनेक मार्ग होते, त्यामुळे कदाचित ती तीव्रता त्यावेळी जाणवत नसली. आज नदीसुद्धा गळानं भरलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मला तरी असं वाटतं की या सगळ्यांसाठी काम करण्याच्या दृष्टीने फार मोठ्या प्रमाणात निधी आणण्याची आवश्यकता आहे. आणि हा जर निधी आणायचा असेल तर एकट्या नगरपालिकेच्या त्या आवाक्यातली गोष्ट नाही. त्याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला पाहिजेत, केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला पाहिजेत. आणि नुसते प्रयत्न नाही, तर त्याचबरोबर या प्रयत्नांना अनेक परवानग्यांची आवश्यकता आहे, अनेक गोष्टी जोडल्या जाण्याची आवश्यकता आहे. आणि त्या जर गोष्टी आपण करू शकलो तर निश्चितपणे मला वाटते की आपण चिपळूण हे कायमचं पूरमुक्त करू शकतो. मला पुढे जाण्याच्या ह्याच्या अगोदर थोडंसं विचारायचं की ह्यातला दुवा तुम्ही बनणार आहात का? तुमचे दोन्ही सरकारे आहेत, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि चिपळूण, याच्यातला तुम्ही दुवा बांधण्याचं काम कराल का यापुढे? नगरपालिकेच्या आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकही आम्हाला प्रचारात हा प्रश्न विचारत आहेत की महापुराच्या संदर्भात आपण काय करणार आहात, रेड लाईन ब्लू लाईनच्या संदर्भात काय करणार आहेत. आम्ही या सगळ्या गोष्टी आमच्या वरिष्ठांची पाठपुरावा करतो आहोत. काल 2 दिवसापूर्वी या प्रचाराच्या निमित्ताने निरंजन डावखरे साहेब आले होते. शहरातल्या अनेक मान्यवर प्रतिष्ठित मंडळींची आपण त्यांना चर्चेसाठी बैठक पण बोलवली होती. या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय प्रकर्षाने अनेकांनी मांडला. आणि विशेष गोष्ट सांगायची म्हणजे कालच प्रचाराची सभा माननीय मुख्यमंत्र्यांची बदलापूरला होती. ओके. त्या सभेमध्ये निरंजन डावखरे साहेब होते.
या सगळ्या कोकणातल्या विषयी समस्यांच्या आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करत असताना त्याने हा विषय तिथे मांडला. आणि सांगायला आनंद वाटतं की मुख्यमंत्री साहेबांनी, त्याची क्लिप पण आपल्याकडे आलेली होय, आहे, आली. की त्या सभेमधून जाहीर केलं की ब्लू लाईन रेड लाईन्स हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा लागेल. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे, नवीन बांधकामांना अडचणी होत आहेत. तर याच्यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावरती समिती नेमून याचा पुन्हा फेरसर्वेक्षण करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की या कामाला या निवडणुकीनंतर नक्की गती येईल. आणि कोणतंही काम करत असताना ज्यावेळी मोठ्या प्रमाणात निधीची किंवा मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट करण्यासाठी जी गोष्ट ते होते, आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं, त्यावेळेला या सगळ्या गोष्टींच्यासाठीची सिस्टीमसुद्धा आपल्या हातात असणं आवश्यक आहे. आज केंद्रामध्ये इंडियाचं सरकार आहे, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, याच्यामध्ये महायुती आहे. आणि मग अशा माध्यमातून जर या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जर सत्ता आली तर अधिक तीव्र गतीनं ज्या प्रशासकीय कामांना गती द्यायची आहे, मंजुरी आणायच्या आहेत, या कामांना गती मिळेल. आणि अधिकचा निधी देण्याच्या बाबतीतही आम्ही ठामपणे राज्य शासनाकडे, केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करू शकू. आणि आमच्याकडे या निवडणुकीच्या माध्यमातून 7 कलमी कार्यक्रमच पक्षाने दिलेला आहे निवडणुकीचा अजेंडा म्हणून. त्याच्यामध्ये या सगळ्या मूलभूत सुविधा असणारे डेव्हलपमेंट्स, अंतर्गत रस्ते असतील, त्याचबरोबर स्ट्रीट लाईट असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्यांचा एक रोडमॅप दिला आहे. आणि तो आम्ही जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेला आहे. महिलांच्या सुरक्षतेचा विषय असेल आणि पाण्याच्या बाबतीतला विषय असतील, तर अशा बाबतीत पक्षाने एक अजेंडा दिला आहे की स्मार्ट सिटी बनवण्याच्या दृष्टीने आपण हा अजेंडा प्रत्येक ठिकाणी पक्ष लागू करणार आहे. आणि मला खात्री आहे की आपण अनेक ठिकाणी भाजपची जिथं सत्ता आली तिथं त्या शहराचं चेहरामोहरा बदलत असताना आपण पाहिलेलं आहे. मला तुम्ही आता 2-3 मुद्दे मांडलेत, ज्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जो ब्लू लाईन रेड लाईन संदर्भातला जो विषय केला आणि समिती स्थापन करतो म्हटले, म्हणजे हे सर्वच ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ब्लू लाईन रेड लाईन्स आहेत, ज्या एरियामध्ये चिपळूण सहगट, तर त्यांना थोडासा दिलासा देणारी ही गोष्ट आहे. परंतु त्याचा पाठपुरावा पण तेवढ्याच पद्धतीने प्रकर्षाने करायला पाहिजे. शहराच्या बाबतीत चिपळूण शहराला ह्यासाठी बरंच परिणाम भोगावे लागलेत. आणि आत्ताची स्थिती अशी आहे की नवीन बांधकाम कुठचंच होत नाही आहे, एकही नवीन बांधकाम होत नाही आहे. मेंटेनन्सचं तुम्हाला काम करू शकता. प्रोहिबिटेड लाईन्स आणि रेस्ट्रिक्टेड लाईन यामध्ये सगळं शहर अडकलेलं आहे. तर आणि दुसरीकडे दुसरा गोष्ट अशी आहे की वाशिष्ठी आणि शिवनदी ह्या दोन्ही नद्या आपल्या शहराला लागून आहेत. वाशिष्ठी नदीचा साधारण 25 ते 30 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. मला थोडंसं कंपॅरिझन असं करायचं आहे की महाड शहरामध्ये तशीच परिस्थिती आहे, पण महाड शहराला मोठ्या प्रमाणावर निधी आला. मला हा राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रश्न नाही विचारायचा आहे, परंतु आम्हाला आपल्या शहराला कंपॅरेटिव्हली कमी निधी आला आहे असं लोकांचं म्हणणं आहे, किंवा ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचं पण म्हणणं आहे. तो हा निधी त्वरित वाढवून मिळावा, कारण आत्ता आहे नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंतपासून पुढे मे महिन्यापर्यंत 6 महिने जर आपल्याला काम करायचं असेल आणि किमान 10-1 लाख क्युबिक मीटरचं आणखी काम करायचं असेल, तर हा निधी केवळ DPTCमधून नको आहे, तो बाहेरून एक्स्ट्रा निधी आला पाहिजे शासनाकडून. त्यासाठी तुम्ही काय करणार? यासाठीच मी आपल्याला सांगितलं की आता मुख्यमंत्र्यांनी या समितीसाठी याबाबतचं हे जाहीर केलं की याचं पुनर्सर्वेक्षण करणं, ही समिती दिलासादायक आहे. त्याचबरोबर याच्यावरती काम करण्याच्या आत्तापर्यंतचा जो कामाचा आढावा पण घेतला जाईल त्या निमित्ताने, आणि आपल्याला कशा गतीनं तीव्रतेनं अधिक काम करणं गरजेचं आहे हे आपण संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊन या माध्यमातून मुख्यमंत्री असतील किंवा राज्याकडे असेल किंवा केंद्राकडे कुठून आपल्याला निधी उपलब्ध करता येईल यासाठी या पुढच्या काळात आम्ही सगळी मंडळी प्रयत्नशील राहणार आहोत. कारण नगरपालिकेच्या माध्यमातून उद्या सत्ता आल्यानंतर सगळ्यात मोठं काम आम्हाला जर हे हाती घ्यावाचं असेल
आणि उर्वरित तुम्ही म्हणालात तसं ते राहिलेल्या 5 ते 6 महिन्यात जर मार्गी लावायचं असेल तर याचा पाठपुरावा करणं वरच्या स्तरावर आवश्यक आहे. आणि आम्ही आज लोकांना शब्द देतो आहे की आपण आमच्या उमेदवारांना मतदान करा, तर ही आमची जबाबदारी असणार आहे की यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहणार आणि ते काम करण्याचं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. एक छोटासा त्याला एक लागूनच मला प्रश्न मी पुढे जातो नंतर, की तुम्ही मध्यंतरी एक अनौपचारिक गप्पामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की आम्ही यासाठी एक मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहोत, आमच्यासाठी एक विशेष बैठक घ्या मंत्रालयामध्ये आणि अधिकाऱ्यांची, तर तो काही चर्चा करणार आहात त्याच्यानंतर? ते खरं म्हणजे ती बैठक आत्तापर्यंत झाली असती. मधल्या काळामध्ये अनेक मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्राच्या अनेक घडामोडी घडत होत्या मुंबईमध्ये आणि त्याच्यामध्ये तर आम्हाला बैठकीची तारीख मिळाली नाही. पण आणि आता ह्या निवडणुका लागल्या. पण याबाबतची बैठक आपण त्यांनी बोललेलं आहे आणि परवासुद्धा निरंजन डावखरे साहेबांनी सर्व मान्यवर आणि व्यापारी लोकांच्या समवेत शब्दही दिलेला आहे की याबाबतच्या निश्चितपणे पाठपुरावा हा मुख्यमंत्र्यांकडे केला जाईल. आमचं स्वतःचं असं म्हणणं या क्षेत्रातली आपण काही मंडळी काम करत आहात, अनेक मंडळी बाकीच्याही माध्यमातून या सगळ्या प्रवाहामध्ये काम करत आहेत. अशी सगळी मंडळी शहरातल्यांना, ज्या लोकांना याबाबत काही माहिती आहे, पूर्व इतिहास माहिती आहे किंवा याच्यासाठी काही करण्याची, ज्यांची मार्ग दाखवण्यासाठी काय करायला लागेल अशी काही मंडळी, अशा सगळ्या मंडळींना एकत्रित करून प्रशासनातली काही तज्ज्ञ मंडळी, नदी संवर्धनमधली काही मंडळी, त्याचबरोबर आज कोयना डॅम आणि ह्यातली मंडळी, अशा सगळ्यांना एकत्रित करून ही बैठक लावण्याचं आपण या पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत साहेबसुद्धा त्याबाबत पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी आता अनेक मिटिंगमध्ये आणि सभेमध्ये या प्रश्नासाठी निश्चितपणे मार्ग काढून दिला जाईल अशा पद्धतीचं शहरवासियांना आश्वासित केलं आहे. ते माझ्या अंदाजाने या निवडणुकीनंतर या सगळ्या गोष्टीला गती मिळेल. हे थोडीशी दिलासादायक बाब म्हणावं लागेल. मला थोडंसं आणखी एक विषयाकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे की चिपळूण शहर हे जसं आपण सांस्कृतिक, सामाजिक सगळंच बोलतो, तसं एकेकाळी ते कमळांचं शहर होतं, तलावांचं शहर होतं, नाल्यांचं, नदी म्हणजे नैसर्गिक जे छोटे छोटे नाले आहेत. आता काय झालं आहे, बांधकामं मुंबई गोवा हायवे झाल्यामुळे त्या नाल्यांना वळवण्यात आले आहेत, काही ठिकाणी बुजवण्यात आले आहेत, परंतु नाले फुटून परत वाहत आहेत. समस्या दिसताना छोटी असली, तुमच्या निदर्शनास म्हणून काही दिवसांपूर्वी लोकांनी आणून दिलेलं आहे आणि तेव्हा तुम्ही बोलला होता की आपण तेही आपण हा विषय हाताळ करणार आहोत. तर थोडंसं लोकांना तुम्ही माहिती द्या की हे जे नाले जात आहेत आणि पावसाळ्यामध्ये ते दुथडी भरून वाहतात लोकांच्या ह्याच्यामध्ये, तर त्यावर लवकर इथल्या जिल्हा ॲडमिनिस्ट्रेशनच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काही प्रयत्न करणार आहात त्याच्यामध्ये? नाही, म्हणूनच तुम्हाला म्हटलं की शहराचा आपण नाल्यांचा विषय काही वर्षापूर्वीचा जर विचार केला तर हे शहर तुम्ही जसं म्हटलं तलावांचं शहर होतं, छोट्या छोट्या ओहोळ होते, कमळांचं शहर होतं. आता हे या सगळ्या डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये हे सगळे भरावाने मुजवले गेले. आता त्याचाच परिणाम असा झाला की आता रस्त्यांची हाईट, हायवे पण झाला. हायवेमुळे सुद्धा आपण बघितलं कित्येक ठिकाणी कशी परिस्थिती निर्माण झाली, पाणी वाहून जात नव्हतं. म्हणजे आपण जे नैसर्गिक मार्ग आहेत ते पहिले बंद केलेले आहेत. आज आपल्याला ह्या नैसर्गिक मार्गांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पुन्हा त्यांना मार्ग काढून देणं आवश्यक आहे. बरोबर. कारण ह्या शेवटी निसर्गाशी तुम्ही कधी दोन हात करायला गेलात तर पुरे पडू शकत नाही. त्यामुळे आपल्याला पहिली गोष्ट अशी केली पाहिजे की आपली भौगोलिक परिस्थिती आणि अशा पद्धतीच्या सगळ्या नैसर्गिक ज्या वाटा आहेत, या सगळ्या नैसर्गिक ज्या वाटा आहेत त्यांना आपल्याला कुठं ना कुठंतरी त्याचा मार्ग मोकळा करून ज्यावेळी आपण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून काहीतरी प्रयत्न करू, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ह्या ड्रेनेजच्या सिस्टीम्स असतील किंवा पावसाळ्यात असणारे जे पाणी असेल, याला आपण थोपवू शकू. मला दुसरा एक आणखी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे हे मुंबई गोवा हायवे होतोय, तो सुरू राहील, परंतु आता ड्रेनेज म्हणून विषय काढलात तुम्ही. दिसताना ही समस्या छोटी वाटते, परंतु ड्रेनेजमध्ये थोडीशी सदोषता आहे असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे जी मुंबई गोवा हायवेला लागू नाही, तर आपली सत्ता आली म्हणजे इथली चिपळूण नगर, म्हणजे त्यामध्ये त्याची पुनर्तपासणी करणं किंवा त्याच्यावर समिती नेमणं, याबाबत आपण काही विचार केला आहे का? बघा, अनेक गोष्टी शहरातल्या आता ज्या 7-8 वर्षामध्ये झाल्या त्या प्रशासकीय कालावधीमध्ये झाल्या. होय. याच कालावधीमध्ये आज आपले नाही म्हणलं तरी
हे हायवेचा रस्ता असेल किंवा या सगळ्या गोष्टींची पण कामं चालू आहे. ठीक आहे, प्रशासन मॉनिटर करतं आहे, प्रशासनाच्या माध्यमातून काम होतं आहे, पण जेव्हा लोकप्रतिनिधी जाऊन बसतो आणि मग लोकप्रतिनिधींना तिथल्या विभागाचा रेटा असतो आणि मग त्या माध्यमातून ज्या वेळेला सभागृहामध्ये ह्या विषयाची वरती आवाज उठला जाईल, त्यातून एक तीव्रता लक्षात येईल आणि मग तीव्रता लक्षात आल्यानंतर शासन दरबारी अशा गोष्टींना ज्यावेळी त्याचा पाठपुरावा केला जाईल त्यावेळी निश्चितपणे या सगळ्यांना गती देता येईल. आज काय होतं आहे, प्रशासनाच्या माध्यमातून मग कुणी करायचं, काय करायचं याच्या माध्यमातून अनेक गोष्टी अडकून पडलेल्या आहेत. पण मला खात्री आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पहिली गोष्ट आम्ही सगळी मंडळी जर करतो की झालेली जेवढी कामं आहेत किंवा ज्या कामांच्या बाबतीत लोकांच्या तक्रार आहे त्याचा या आढावा सगळ्यांचा पहिल्यांदा फेरसर्वेक्षण करणं गरजेचं आहे आणि ते काम करून त्याच्यासाठी एक चांगली टीम नियुक्त करून मग त्याच्यावरती पुढं काय कारवाई करायची याबाबत पहिलं काम आम्ही सगळी मंडळी हाती घेऊ. माझा शेवटचाच असा प्रश्न असेल, आपण मगाशी बोलताना सांगितलं की स्मार्ट सिटी आहे, आपण हे शहर स्मार्ट सिटीमध्ये बसवण्याचा किंवा त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते जर आलं तर अत्यंत खूप चिपळूणकरांसाठी फार महत्त्वाची आणि समाधानाची बाब असेल. चिपळूण शहराची वाढ मधल्या काळामध्ये खुंटली, आपण बोललोच, ज्याच्यामध्ये अनेक नैसर्गिक आणि बाकी गोष्टी कारणीभूत आहेत. स्मार्ट सिटीसाठी केवळ हे नसेल तर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी लागतो, जो केवळ राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार पण आहे. सुदैवाने तुमच्या किंवा तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये आहात तर केंद्रामध्ये आपलं सरकार आहे. ह्या शहराला भौगोलिक आहेच, परंतु नागरी विकासाच्या दृष्टीने आणखी काही गोष्टी जसं प्लेग्राऊंड असेल, गार्डन्स असतील किंवा शहरातले आणखी काही पर्यायी रस्ते असतील, हे सर्व वाढवण्यासाठी किंवा आता मगाशी आपण याचा आग्रह झाला की स्ट्रीट लाईट्स वगैरे असतील किंवा सुरक्षतेच्या दृष्टीने असेल, CCTVs असतील. आता CCTV नाही याच्याला भाग नाही आहे, परंतु आणखी वाढवण्याच्या दृष्टी ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव करणं आणि याबरोबरच जी नगरपालिका सध्या ज्याच्या निवडणुका चालू आहेत त्या जो नगरपालिकेची इमारत पण जीर्ण झाली, तिला निधी मंजूर झाल्याचं कळते परंतु अद्याप आला नाही, ती तशीच्या तशी आहे. तर ह्या आणि काही चिपळूण नगरपालिकेच्या ताब्यातल्या इमारती आहेत ज्यांच्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत. हा सगळा रोड मॅप करण्यासाठी आपण ही स्मार्ट सिटी बनावं याकरिता आपण किती दिवसामध्ये याचा फॉलोअप करणार आहात किंवा तसा काही तुमचं हे ठरवलं आहे का? नाही, आता निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं जनहिताच्या दृष्टीने दक्ष असणारे, लोकांमध्ये वावरणारे अशा चेहऱ्यांना आणि खऱ्या अर्थानं पुन्हा निवडून आल्यानंतर लोकांसाठी पक्षाचं हित जपणारी, लोकांच्यासाठी एक वेगळं काहीतरी उभं करणारी, व्हिजन असणारी अशी मंडळी उमेदवार म्हणून निवडले. मग आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार जरी असेल तरी सर्वसामान्य कुटुंबामधून आज त्याने वाटचाल केलेली आहे. नगराध्यक्षाच्या पदापर्यंत जाऊनसुद्धा ही मंडळी आजही 24 तास लोकमानच्या संपर्कात आहेत. आज अडीअडचणीला उभा राहणारा आमचा उमेदवार आहे. अनेक उमेदवार तुम्ही आमचे बघा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत सार्वजनिक जीवनामध्ये. त्याचबरोबर अनेक जण चांगले शिक्षित आहेत. एक विजन असलं पाहिजे, कारण 20-25 वर्षापूर्वीचं नगरपालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधले प्रश्न वेगळे होते. आता शहराचे असतील किंवा ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना त्यावेळची वाढ, आत्ताची वाढ, लोकसंख्यामधले लोकांची अपेक्षा, या सगळ्यांना कुठं ना कुठं तरी न्याय देणारी मंडळी ही नगरपालिकेत जाणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही अशा चेहऱ्यांना की जी क्षमतेनं या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ शकतात असे चेहरे आम्ही नगरपालिकेतला उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे केलेले आहेत. तुम्ही सांगितलं तसं स्मार्ट सिटी हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. अनेक ठिकाणी या माध्यमातून आपल्याला कामं दिसत आहेत. अनेक शहरं त्याच्यामधून बदलून गेलेले दिसत आहेत. आज ठीक आहे, निवडणुका 8 वर्षाने होत आहेत आणि त्या निमित्ताने चिपळूण शहराला त्या पद्धतीचा न्याय देता आला नसला तरी आता आम्ही सगळी मंडळी ज्या विचाराने या ठिकाणी काम करतो आहोत त्या विचाराच्या माध्यमातून मला खात्री आहे की जर चिपळूणच्या जनतेनं आम्हाला जर सत्तेवर बसवलं तर निश्चितपणे केंद्रात आमचं शासन आहे, राज्यात आमचं सरकार आहे आणि मग नगरपालिकेत सरकार आल्यानंतर ज्या गोष्टी करण्याची आमची स्वतःची चिपळूणकर म्हणून आमची एक भावना आहे, आम्हालाही आमचं शहर असं व्हावं ही जी संकल्पना आहे ती सिद्धीस नेण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं मेहनत घेऊ. आणि मला खात्री आहे की आज या सगळ्या माध्यमातून
आम्हाला पक्षाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, अनेक आमचे असलेले आघाडीचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो. आणि ह्या निधीचं फक्त आम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं, लोकांना काय अभिप्रेत आहे त्या बाबतीत आम्ही जर चांगल्या पद्धतीनं जर लोकांपर्यंतचा विश्वास टिकण्याच्या दृष्टीने जर मेहनत घेऊन काम केलं, तर मला खात्री वाटते की पुढच्या 5 वर्षात आम्ही चिपळूण शहराचा कायापालट करू. आणि तेवढी क्षमता आमच्यामध्ये आहे. फक्त लोकांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये साथ देऊन आम्हाला सत्तेवरती नेऊन बसवलं पाहिजे. नक्कीच हे होते प्रशांत यादव, जे भाजपचे नेते आणि चिपळूण नगरपालिका निवडणुकांचे प्रभारी, ज्यांच्या खांद्यावर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवसेना भाजप युतीचे सर्व उमेदवार आणि त्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आम्ही अनेक गोष्टींचा आत्ता उहापोह केला, ज्यामध्ये त्यांनी एक सिग्नेचर लाईन बोलत की आम्ही नक्कीच चिपळूणचा कायापालट करू. त्याच्या अंतर्गत अनेक गोष्टी येतातच आहेत, ज्याची आपण चर्चा केलेली आहे. ज्यामध्ये आपण असं ठरवलं आहे, म्हणजे त्यांनी असं ठरवलं आहे की ब्ल्यू लाईन रेलपासूनचा जो प्रवास सुरू होईल तो स्मार्ट सिटीपर्यंतच आहे. चिपळूण शहरातली ब्ल्यू लाईन, रेड लाईन जर ह्या समितीने आणि ही सर्वेक्षण करून हटवली किंवा कमी जास्त केली तर नक्कीच चिपळूणच्या विकासाचा गिअर परत पडेल अशी अपेक्षा आहे. ज्या ब्ल्यू लाईन, रेड लाईनमध्ये चिपळूणचा विकास जवळपास खुंटला आहे तो पुन्हा होईल. आणि त्यांनी असं सांगितले की केंद्र आणि राज्य सरकारकडे आमचं सरकार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा निधी येऊ शकेल आणि तो निधी आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी सक्षम उमेदवार दिलेले आहेत, जे उमेदवार अभ्यासू आहेत, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातनं येणारा उमेदवार नगराध्यक्षपदी त्यांनी दिलेला आहे, जो लोकांमध्ये राहून काम करणारा असा उमेदवार त्यांनी शिवसेना आणि भाजप युतीने दिलेला आहे. दुसरं त्यांनी काही गोष्टीचा उहापोह येतो, ज्याच्यामध्ये नदीतला गाळ करणं, त्याला निधी आणणं, स्मार्ट सिटीच्या दृष्टीने आणखी काही गोष्टी करणं आणि चिपळूणचा सांस्कृतिक सामाजिक जो परंपरा ठेवा आहे तो वाढीव करणं, ह्या सर्व गोष्टींचा उहा आपल्या ह्या मुलाखतीमध्ये त्यांनी केलं आणि आम्हाला वेळ दिला. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि इथेच थांबवतो ही चर्चा. धन्यवाद.